होती की लोक मंगल कोऑपरेटिव्ह बँक ज्याची शाखा नळदुर्गमध्ये आहे तिथले बँक मॅनेजर 25 लाख कॅश घेऊन जाताना ते सोलापूरमध्ये कॅश जमा करण्यासाठी जात होते। त्यावेळी 2 लोकांनी त्यांच्यावरती हल्ला करून चाकूने हल्ला करून आखात डोळ्यात काही टाकून आणि त्यांच्याकडचे जे 25 लाख कॅश आहे ते घेऊन फरार झालेले आहे। ते माहिती मिळतानाच आमची LCBची टीम आहे, पोलीस स्टेशनची टीम आहे, ते घटनास्थळी रवाना झाले। तिथे घटनास्थळाची पाहणी केली। जे आपले फिर्यादी होते ते हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आला। त्यानंतर जे रिजनल बँक आहे सोलापूरच्या त्याची फिर्यादवरती आम्ही गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याची तपासामध्ये जे आपले फिर्यादी आहे त्याचे बॅकग्राऊंडची थोडी माहिती काढताना बाकी तांत्रिक माहिती घेऊन CCTV कॅमेरे वगैरे ते सगळं बघून आम्हाला जे विक्टीम आहे जे इथले नळदुर्गचे बँक मॅनेजर आहेत त्यांच्यावरती थोडी शंका आली त्यांच्या बिहेवियरवरती आणि त्यांना अजून सखोल चौकशी करून त्याच्यावर तपास करून बाकी त्यांचे बॅकग्राऊंडची माहिती घेऊन असं माहिती पडली की ते थोडे आर्थिक कष्टामध्ये होते। त्यांना ऑनलाईन गेमिंगचीही थोडी सवय होती, त्यामुळे त्यांचे काही नुकसान झाले होते आणि त्यांचे बाकीची तपास करून त्यांच्याकडून इंटरोगेट करून अशी आम्ही एक गुन्हा उघड केला की त्यांनी स्वतः हे कट रचला होता। त्यांनी स्वतः आपल्यावरती चाकूने वार केला दंडावरती आणि डोळ्यात काही चट्टी टाकली आणि गुन्हे ते पैसे आहे ते स्वतः त्यांनी लपवले होते। आता आम्ही गुन्हा डिटेक्ट केलेला आहे, आरोपी ताब्यात आहे आणि एकूण जे 25 लाख रुपये कॅश आहे ते जप्त करण्यात आलेले आहे। पडली त्याची फिर्यादी आहे त्यांच्यावरती वार होते तर तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तो काही आपला फिर्याद देण्याची मनस्थितीमध्ये नाही होता। त्यामुळे तिथले सोलापूरचे जे बँक मॅनेजर आहे रिजनल बँक मॅनेजर ते आले आणि त्यांनी ज्यावेळी येऊन तक्रार दिली त्यावेळी आम्ही गुन्हा दाखल करून घेतला। त्यांनी नेमकी कुठली गेम खेळायची आणि ते किती कोट्यात होते काय त्याचं मोडस त्याबद्दलची सध्या आपल्याकडे तपास चालू आहे की ते कुठला गेम खेळत होते आणि त्यांना कितीचं नुकसान होता। ऑनलाईन गेमिंगसोबतही त्यांनी काही बजाज फायनान्स वगैरेचे लोनही घेतले होते तर काही 2-3 कारण आहेत त्याच्या मागे, त्याबद्दल सखोल तपास चालू आहे सध्या। आतापर्यंत असं काही निष्पन्न झाला नाही आणि दुसऱ्या कोणाची मदत घेतलेली आहे तरी आम्ही अजून तपासामध्ये बघू काय एकूण किती रक्कम जप्त करण्यात आली आरोपीकडून? हो, आरोपीकडून एकूण 25 लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहे। कारण ते आरोपी तर तेच फिर्यादी होते का? नाही, ते दुसरे आपले सोलापूरचे जे रिजनल बँक मॅनेजर आहे लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकचे ते फिर्यादी आहे त्यामध्ये आणि हे विक्टीम होते फक्त। आता तेच पुढे जाऊन आरोपी बनते। 25 लाख कुठून जप्त केले मॅडम? त्यांच्या घरातून कुठून नाही, त्यांनी एक जागा लपून ठेवले होते तिथून जप्त केले।